Hello friends, welcome to the fifth lecture of coordination compound class 12. मागील लेक्चरमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाउंड्स आणि डबल सॉल्ट यामधला फरक पाहिलेला होता. डिस्टिंग्विश बिटवीन कोऑर्डिनेशन कंपाउंड्स और कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस अँड डबल सॉल्ट. पण आता या लेक्चरमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाउंड्सचं किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचे स्ट्रक्चर नेमकं कसं असतं हे पाहणार आहोत. तर कोऑर्डिनेशन कंपाउंडचं स्ट्रक्चर सांगण्याचा पहिला प्रयत्न वेर्नर या सायंटिस्टनं केला. वेर्नर आणि त्याने एक थेअरी एक्सप्लेन केली, त्याला आपण म्हणतो वेर्नर थेअरी. वेर्नर थेअरी कोणाच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत केली तर कोऑर्डिनेशन कंपाउंडच्या. सो इट इज कॉल्ड ॲज वेर्नर थेअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. वेर्नर was the first scientist to explain the structure of coordination compound. हा पहिला शास्त्रज्ञ होता ज्याने कोऑर्डिनेशन कंपाउंडचं स्ट्रक्चर कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याकरिता त्याने वेगवेगळ्या कोऑर्डिनेशन कंपाउंडचा स्टडी केला आणि त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाउंडचं स्ट्रक्चर कसं असेल हे त्यानं सांगितलं. आणि त्या थेअरीमध्ये त्याने काही पॉस्च्युलेट्स मांडले. ते पॉस्च्युलेट्स आता आपल्याला इथं पाहायचे. वेर्नर्स थेअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड्स, त्याचे पॉस्च्युलेट्स. इन ऑल टोटल 4 पॉस्च्युलेट्स या थेअरीमध्ये आहेत. हे पॉस्च्युलेट्स समजण्याकरिता आपण एखादा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जर घेतला, त्याचं एखादं एक्झाम्पल घेतलं तर हे पॉस्च्युलेट्स काय आहेत हे आपल्याला व्यवस्थितरित्या समजेल. तर त्याकरिता आपण एखाद्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं एखादं एक्झाम्पल कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल CONH3 6 टाइम्स इंटू स्क्वेअर ब्रॅकेट Cl. हा कंपाऊंड ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये ब्रॅकेटमध्ये जो पार्ट आहे त्या ब्रॅकेटमध्ये सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि त्याला अटॅच असलेले जे आयन्स किंवा ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण लिजंड्स असं म्हणतो. करेक्ट. आणि हा ब्रॅकेटमधला जो पार्ट आहे सेंट्रल मेटल ॲटम अलॉंग विथ द लिजंड्स अटॅच टू इट थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन स्फिअर. ह्या ब्रॅकेटमधल्या पार्टला आपण म्हणतोय कोऑर्डिनेशन स्फिअर. पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा जो पार्ट आहे तो पार्ट त्याला आपण म्हणतो काउंटर आयन्स. दिस इज कॉल्ड ॲज काउंटर आयन्स. ज्या वेळेला हा कंपाऊंड पाण्यामध्ये आपण डिझॉल्व करतो त्यावेळेला ह्याचे 2 पार्ट तयार होतात. CONH3 6 टाइम्स प्लस हे ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट जो आहे तो आयोनाइज होतो आणि यू विल गेट 3Cl मायनस आयन्स. मग आता लक्षात घ्या इथं कॉम्प्लेक्सवर तर कोणताही चार्ज नाही आहे, त्यामुळं तयार होणाऱ्या उजव्या बाजूच्या किंवा ह्या डाऊन साईडला लिहिलेल्या ह्या एंटिटीजवरचा पण टोटल चार्ज 0 असला पाहिजे. इथं प्रत्येक क्लोरीनवर 1 मायनस चार्ज आहे, 3 क्लोरीनवर 3 मायनस चार्ज झाले, म्हणजे ह्या राहिलेल्या ब्रॅकेटवर असणार आहे +3 चार्ज. ओके. इट इज कोऑर्डिनेशन स्फिअर. हा मात्र पुन्हा डिसोसिएट होत नाही. म्हणजे हा पार्ट जो आहे इट इज नॉन आयोनायझेबल. तो पुन्हा आयोनाइज होत नाही आहे. इट इज नॉन आयोनायझेबल पार्ट. मीन्स कोऑर्डिनेशन स्फिअर इज अ नॉन आयोनायझेबल पार्ट. आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेला जो पार्ट आहे हा मात्र आयोनाइज झालेला आहे. त्यामुळे आपण इथंच त्याचं एक्सप्लेनेशन करूया. कोऑर्डिनेशन स्फिअर इट इज नॉन आयोनायझेबल. करेक्ट. आणि काउंटर आयन्स
आयोनाइज होते. राईट. मग वेर्नरनं हेच फक्त वेगळ्या भाषेत सांगितलं की कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल ॲटम लिजंड्सनं पण सराउंड केलेलं आहे आणि काही काउंटर आयन्सनं पण सराउंड केलेलं आहे किंवा काउंटर आयन्स त्याच्या बाहेरच्या बाजूला आहे. तर हे जे दोन प्रकारच्या आयन्स आहेत याच त्याच्या दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज आहेत. म्हणजेच सेंट्रल मेटल ॲटम इन अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड और कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हॅज टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सीज. दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज आहेत. त्यामुळे फर्स्ट पॉस्ट्युलेट आपण असं म्हणू शकतो, द मेटल ॲटम और मेटल आयन इन अ coordination compound has two types of valencies. Has two types of valencies. दोन प्रकारच्या valencies आहेत. कोणकोणत्या? तर आउटसाइड द ब्रॅकेट जी आयोनायझेबल व्हॅलेन्सी आहे त्यालाच त्याने नाव दिलं दिस इज प्रायमरी व्हॅलेन्सी. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये जी लिजंड्स अटॅच आहेत त्यांना त्या व्हॅलेन्सीला त्यानं नाव दिलं सेकंडरी व्हॅलेन्सी. म्हणजेच इथं सेंट्रल मेटल ॲटम जो आहे तो दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज त्याच्या आहेत. वन इज द प्रायमरी व्हॅलेन्सी अँड सेकंड इज द सेकंडरी व्हॅलेन्सी. सो यू कॅन राईट प्रायमरी व्हॅलेन्सी अँड सेकंडरी व्हॅलेन्सी. म्हणजे या पॉईंटमध्ये आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, द सेंट्रल मेटल ॲटम इन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स और कोऑर्डिनेशन कंपाउंड हॅज टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सीज. वन इज द प्रायमरी व्हॅलेन्सी अँड अनदर इज द सेकंडरी व्हॅलेन्सी. असं पहिल्या पॉस्ट्युलेटमध्ये वेर्नरनं सांगितलं. दुसरा पॉस्ट्युलेट काय असेल तर अल्टिमेटली आपल्याला लक्षात येईल की दुसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये प्रायमरी व्हॅलेन्सीच्या बाबतीत सांगितलं असलं पाहिजे आणि थर्ड पॉस्ट्युलेटमध्ये सेकंडरी व्हॅलेन्सीच्या बाबतीत सांगितलं असलं पाहिजे. मग आता इथं मी मुद्दामचं स्ट्रक्चर काढलं कारण तुम्हाला नेमकी आयडिया यावी की प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे काय आहे आणि सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे काय. तर प्रायमरी व्हॅलेन्सी इथं तुम्ही पाहू शकता आयोनायझेबल आहे. पॉईंट आपण इथं दाखवलेला आहे. प्रायमरी व्हॅलेन्सी इज आयोनायझेबल आणि ही जनरली ॲनायन्सनं सॅटिस्फाय केली जाते. म्हणजे ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे अशा आयन्समध्ये सॅटिस्फाय केली जाते. म्हणजे सेकंड पॉईंट आपण म्हणू शकतो, सेकंड पॉस्ट्युलेट, प्रायमरी व्हॅलेन्सी इज आयोनायझेबल. प्रायमरी व्हॅलेन्सी इज आयोनायझेबल अँड जनरली satisfied by anions only. फक्त anionsमध्ये सॅटिस्फाय केली जाते. म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, प्रायमरी व्हॅलेन्सी इज आयोनायझेबल अँड इट इज सॅटिस्फाईड बाय anions ओनली. फक्त anionsची प्रायमरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करू शकतात. मग आता आपण जाऊया नेक्स्ट पॉस्ट्युलेटकडे. तो सेकंडरी व्हॅलेन्सीच्या बाबतीत असला पाहिजे. आता इथे सेकंडरी व्हॅलेन्सी ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं, प्रायमरी व्हॅलेन्सी क्लोरीन Cl- ह्या आयननं सॅटिस्फाय केली, दॅट इज अनायन. त्यामुळे अनायन्सनं आपण प्रायमरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय केली असं म्हणतोय. मग ब्रॅकेटच्या आतमधला पार्ट कोऑर्डिनेशन स्फिअरमधला हा जो पार्ट आहे तो सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असेल त्याला आपण लिजंड्स म्हणतो. हे लिजंड्स सेंट्रल मेटल ॲटम बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात हे आपण असं माहिती आहे. तर जेवढे लिजंड्स अटॅच आहेत त्याला आपण साधारणपणे लास्ट लेक्चरला पाहिले कोऑर्डिनेशन नंबर असं म्हणतो. म्हणजे नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स फॉर्मड बाय द सेंट्रल मेटल ॲटम इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन नंबर. मग इथं तुम्ही पाहू शकता इथं कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. एखादं दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया, CONH3 5 टाइम्स Cl आउटसाइड द ब्रॅकेट Cl2. हे पण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल आहे किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट
हा प्रायमरी व्हॅलेन्सी, दिस इज युअर प्रायमरी व्हॅलेन्सी. आणि ब्रॅकेटमधला हा जो पार्ट आहे लिजंड्स, कोणकोणते लिजंड्स आहेत त्याच्यात पहा, 5 अमोनिया मॉलिक्युल्स आणि 1 क्लोरीन. म्हणजे याचा अर्थ ही व्हॅलेन्सी अमोनियासारख्या न्यूट्रल मॉलिक्युल्सनं पण सॅटिस्फाय केली जाऊ शकते किंवा ॲनायन्सने पण, क्लोरीन सारख्या ॲनायन्सने पण सॅटिस्फाय केली जाऊ शकते. आणि लक्षात घ्या, कोणत्याही मेटल ॲटमला ब्रॅकेटमध्ये जेवढे लिजंड्स अटॅच आहेत दॅट इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन नंबर. आणि कोणत्याही मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर हा फिक्स असतो आणि त्यालाच आपण म्हणतोय सेकंडरी व्हॅलेन्सी. मीन्स सेकंडरी व्हॅलेन्सी इज नथिंग बट इट इज अ कोऑर्डिनेशन नंबर. हा कोऑर्डिनेशन नंबरच आहे. इट इज नॉन आयोनायझेबल अँड इट इज फिक्स. म्हणजे थर्ड पॉस्ट्युलेटमध्ये वेर्नरनं काय सांगितलं, सेकंडरी व्हॅलेन्सी इज नथिंग बट कोऑर्डिनेशन नंबर अँड इट इज फिक्स्ड. तो फिक्स्ड आहे नंबर, करेक्ट. अँड इट इज नॉन आयोनायझेबल, की नॉन आयोनायझेबल आहे. ओके, थर्ड पॉस्ट्युलेट आपण लिहूया. सेकंडरी व्हॅलेन्सी is fixed, it is fixed, correct, and non-ionizable. सेकंडरी व्हॅल्यू फिक्स आहे आणि ती नॉन आयोनायझेबल आहे, करेक्ट. आणि ती कोण सॅटिस्फाय करतं, ह्या दोन एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं. इथं फक्त न्यूट्रल मॉलिक्युल्सने सॅटिस्फाय केलं, या एक्झाम्पलमध्ये न्यूट्रल मॉलिक्युल्स पण आहेत आणि ॲनायन्स पण आहेत. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी कॅन बी सॅटिस्फाईड बाय ॲनायन्स ऑर न्यूट्रल मॉलिक्युल्स. सो वी कॅन राईट इट इज सॅटिस्फाईड बाय, it is satisfied by neutral molecules or anions. दोघंही ते सॅटिस्फाय करू शकतात. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सीच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचे पॉईंट्स काय आहेत, तर सेकंडरी व्हॅलेन्सी इज फिक्स्ड अँड नॉन आयोनायझेबल अँड इट इज सॅटिस्फाईड बाय न्यूट्रल मॉलिक्युल्स ऑर anions. अँड इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज, त्यालाच दुसरं नाव आहे कोऑर्डिनेशन नंबर. कदाचित MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं, म्हणून हा पॉईंट काही पॉस्ट्युलेटमध्ये लिहायची गरज नाही, पण आपल्या माहितीसाठी असावा. सेकंडरी व्हॅलेन्सी इज ऑल्सो नोन ॲज coordination number. Coordination number, and we know coordination number is fixed in central metal atom. ओके, हा पॉईंट MCQ साठी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मीन्स विच कोऑर्डिनेशन नंबर इज डॅश डॅश. पहिला पर्याय असेल प्रायमरी व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी, तिसरा पर्याय असेल बोथ ए अँड बी, चौथा पर्याय असेल नन ऑफ द अबव. तर त्यावेळेला आपल्याला योग्य पर्याय सिलेक्ट करता आला पाहिजे. सेकंडरी कोऑर्डिनेशन नंबर इज द सेकंडरी व्हॅलेन्सी. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी हा कोऑर्डिनेशन नंबरच आहे. ओके, अँड इट इज सॅटिस्फाईड बाय, पर्याय असू शकतो, सेकंडरी व्हॅलेन्सी इज सॅटिस्फाईड बाय ॲनायन्स, न्यूट्रल मॉलिक्युल्स, बोथ ए अँड बी ऑर नन ऑफ द. तर त्यावेळेला आपल्याला सांगता आलं पाहिजे सेकंडरी व्हॅलेन्सी इज सॅटिस्फाईड बाय न्यूट्रल मॉलिक्युल्स अँड ॲनायन्स, दोघांनीही सॅटिस्फाय केले जाते, त्यामुळे पर्याय असणार आहे सी, करेक्ट. आणि प्रायमरी व्हॅलेन्सीच्या बाबतीत जर विचारलं तर प्रायमरी व्हॅलेन्सी इज आयोनायझेबल पार्ट अँड इट इज सॅटिस्फाईड बाय ॲनायन्स ओनली. टू टाईप्स ऑफ व्हॅलेन्सीज. म्हणजे आपण आता पॉस्ट्युलेट्स 3 पाहिले, चौथा पॉस्ट्युलेट आणखीन आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा जस्ट ब्रशअप करतो. सेंट्रल मेटल ॲटम in a coordination compound has 2 types of valencies. One is the primary valency and another is the secondary valency. Primary valency is ionizable and it is satisfied by anions only. Secondary valency, bracket madla part, it is non-ionizable and it is fixed because it is a coordination number and it is satisfied by neutral molecules or anions also. दोघांपैकी ते कुणीही सॅटिस्फाय करू शकतो. आता राहिला चौथा पॉस्ट्युलेट. चौथा पॉस्ट्युलेट जो आहे तो सेकंडरी व्हॅलेन्सीवर डिपेंड आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी जी आहे ती किती आहे, म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर किती आहे त्या सेंट्रल मेटल ॲटमचा, त्यावरून त्या मॉलिक्युलची जॉमेट्री आपण ठरवू शकतो किंवा प्रेडिक्ट करू शकतो.
हे वेर्नरला सांगितलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण पाहूया, जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर काय पॉसिबिलिटी आहे, आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर काय पॉसिबिलिटी आहे. तर इथं आपण पाहूया, कोऑर्डिनेशन नंबर जर 4 असेल तर जॉमेट्री कशी असेल, मॉलिक्यूलची, आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर मॉलिक्यूलची जॉमेट्री कशी असेल. ओके, दोन प्रकारचे कोऑर्डिनेशन नंबर आपण या वर्षासाठी आपल्याला स्टडीला आहे. ओके, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, याचा अर्थ सेंट्रल मेटल ॲटमला 4 लिजंड्स अटॅच आहेत. मग ते कसे अटॅच असू शकतील, वी कॅन प्रेडिक्ट. हे वेर्नरनं प्रिडिक्ट केलं आणि चौथं पॉस्ट्युलेट सांगितलं. कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजेच लक्षात घ्या, सेंट्रल मेटल ॲटम असेल आणि त्याला असे 4 लिजंड्स टेट्राहेड्रली जर जॉईन असतील तर त्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर असणार आहे टेट्राहेड्रल. किंवा कदाचित असं पण असू शकेल, हा एखादा प्लेन आहे असं समजा, सेंटरला मेटल ॲटम आहे, तर चारही कॉर्नर पासून जर 4 लिजंड्स आपण अटॅच केले, L1, L2, L3 and L4. L1, L2, L3 and L4 forming coordinate bond with the central metal. तर इथं कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर दोन प्रकारच्या पॉसिबिलिटी आल्या. वन इज द टेट्राहेड्रल स्ट्रक्चर अँड दिस इज स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर. म्हणजेच सेकंडरी व्हॅलेन्सी ही काय प्रिडिक्ट करते, द जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. दॅट मीन्स स्पेशियल अरेंजमेंट ऑफ द लिजंड्स सराउंडिंग टू द मेटल ॲटम. त्यामुळे आपण तो पॉईंट, चौथा पॉईंट आपण नंतर लिहूया. पण आता आपल्या लक्षात आलं असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर काय पॉसिबिलिटी आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 4 साठी दोन पॉसिबिलिटी आल्या. द मॉलिक्यूल मे बी टेट्राहेड्रल और स्क्वेअर प्लेनर. टेट्राहेड्रल सुद्धा असू शकते किंवा स्क्वेअर प्लेनर. मग ते काय आहे हे नंतर आपण स्टडी करणार. कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल तर जॉमेट्री कशी असेल, मॉलिक्यूलची जॉमेट्री कशी असेल हे पण वेर्नरनं प्रेडिक्ट केलं. तर 4 लिजंड्स स्क्वेअर प्लेनर डायव्हर्स L1, L2, L3, L4 असे एका प्लेनमध्ये असतील. One lesion, the remaining 2 lesions, one may be above the plane and one may be below the plane. या पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर असेल. आणि हे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. त्यानंतर जॉईन केलं दॅट गिव्स ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरला आपण ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर असं म्हणतो. ओके, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल तर जॉमेट्री असणार आहे ऑक्टाहेड्रल. हे वेर्नर थेरीनं एक्सप्लेन केलं. मीन्स सेकंडरी व्हॅलेन्सी हे कशावरून कळतं पहा, सेकंडरी व्हॅलेन्सी बिकॉज कोऑर्डिनेशन नंबर इज नथिंग बट इट इज अ सेकंडरी व्हॅलेन्सी. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी गिव्स द स्पेशल अरेंजमेंट ऑफ द लिजंड्स around the central metal atom and gives the geometry of the molecule. त्यामुळे लास्ट त्याचा पॉस्ट्युलेट आपण असं म्हणू शकतो, फोर्थ पॉस्ट्युलेट ऑफ वेर्नर थेरी काय असेल तर सेकंडरी व्हॅलेन्सी gives the special arrangement of lesions around the metal atom and gives geometry of molecule. This is the last postulate of Wehrle. I hope तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. वन्स अगेन आय विल रिमाइंड, खूप सोपं आहे, लक्षात घ्या. वेर्नर थेरी जर एक्सप्लेन करायची असेल, समजून घ्यायची असेल तर फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा त्याचं, मग पॉस्ट्युलेट्स आपल्याला लिहिता येतात. फर्स्ट पॉस्ट्युलेट, central metal atom has 2 types of valencies, primary, secondary. Next,
postulate, primary valency is ionizable and it is satisfied by anions only. Secondary valency, third postulate, secondary valency, it is fixed and non-ionizable and it is satisfied by anions or neutral molecules and it is also termed as coordination number. Last postulate, secondary valency, that means coordination number, it gives the spatial arrangement, that means arrangement in space. कोणाची arrangement? The spatial arrangement of legions in a space, correct, around the central metal atom and gives the geometry of molecule. व्हिडिओ समजेपर्यंत पुन्हा पहा, आवडल्यास लाईक करा. पुन्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू.